हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी मास्टर क्लास. आपलं आजचं सेशन हे सामान्य विज्ञान सिरीजमधलं दुसरं लेक्चर असेल आणि दुसरं लेक्चर आपलं असणार आहे द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण या टॉपिकवर, म्हणजेच केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. जसं आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं की कशा प्रकारे आपण भौतिक वर्गीकरण करू शकतो, कोणकोणत्या आधारावर करू शकतो, कोणकोणत्या पदार्थाच्या अवस्था आहेत आणि त्याच्यानुसार आपण त्यांचं एक्सप्लेनेशन पाहिलं. आपल्याला आय होप सगळ्यांना व्यवस्थितपणे ते समजलं असेल, कारण वेगवेगळे उदाहरणं देऊन आपण तो टॉपिक पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला होता. तर आजचं सेशन आपण सुरू करूयात. केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर याच्यामध्ये आपण ढोबळ मानून जर पाहिलं तर दोन पद्धतीने आपल्याला काय करता येईल, तर त्याचं वर्गीकरण करता येईल. कशामध्ये? तर एक शुद्ध पदार्थ म्हणजे प्युअर सबस्टन्स याच्यामध्ये, आणि दुसरं ते म्हणजे मिश्रण. आता ह्या दोन शब्दांच्या शब्दांवरूनच आपल्याला काय होईल की शुद्ध पदार्थ आणि मिश्रण याचं आकलन होतं. बरोबर. शुद्ध पदार्थ म्हणजे असा पदार्थ की ज्याच्यात भेसळ नसते, बरोबर, आणि ज्याला भौतिक किंवा रासायनिक पद्धतीने वेगळा करता येत नाही. याच्यामध्ये काही आपल्याला आणखी त्याचं विभाजन करता येत नाही, हे आपल्याला ज्ञात होतं. आणि मिश्रण काय असेल, तर मिश्रण म्हणजे दोन किंवा अधिक पदार्थ एकत्र येऊन तयार झालेला सबस्टन्स म्हणजेच पदार्थ म्हणजे मिश्रण असेल. ओके, तर आपण तो कोणकोणत्या आधारावर असेल त्याच्या गोष्टी देखील पाहणार आहोत. आजचं सेशन हे पूर्ण तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण खूप इंटरेस्टिंग आहे. याच्यामधल्या नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन कन्सेप्ट आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न होणार आहे. तर याच्यातलं आपण शुद्ध पदार्थ पाहिलं, त्याच्यामध्ये जर शुद्ध पदार्थाला आपण जर डिवाईड केलं तर आपल्याला मूलद्रव्य आणि संयुग याच्यामध्ये आपल्याला यांचं डिव्हिजन पाहायला मिळतं. मूलद्रव्य आणि संयुगे. आता मूलद्रव्याचं फर्दर क्लासिफिकेशन, सब क्लासिफिकेशन कशामध्ये होईल, तर धातू, अधातू आणि धातू सदृश्य हे जे तीन टाईप्स आपण बघतोय, सब टाईप्स बघतोय, हे कशाच्या आधारावर असणार आहेत, त्यांचे काही प्रॉपर्टीज असतील. ओके, म्हणजे धातू असतील तर त्यांच्या काही प्रॉपर्टी आहेत, ते कसे डिस्टिंग्विश होत आहेत अधातूंपासून ते देखील आपण पाहणार आहोत. आणि त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज आपण पाहत असताना त्याला काही अपवाद आहेत, ते अपवाद पण आपण पाहणार आहोत. धातू सदृश्य हे जे आहेत हे अधातू आणि धातू यांच्यापेक्षा मिश्र गुणधर्म दाखवतात, त्यामुळे त्यांना वेगळ्या गटामध्ये आपण ठेवतो, म्हणजेच कोणतं, मेटलॉइड्स. धातू सदृश्य गटामध्ये हे मूलद्रव्याचे आपण सब टाईप्स पाहणार आहोत. आणि त्यानंतर संयुग. संयुग म्हणजे काय, तर मूलद्रव्यापेक्षा वेगळा. तर मूलद्रव्य म्हणजे आपण जर पुढे आपण सेशनमध्ये बघूच त्याच्या डेफिनेशन्स आणि त्याच्याबद्दलची माहिती. संयुग ही एक स्पेसिफिक वजनी प्रमाणामध्ये आपल्याला आढळतात. वजनी प्रमाण आणि रासायनिक संयोगाने तयार झालेले असतात, त्यामुळे त्यांना आपण संयुग म्हणतो, कंपाऊंड म्हणतो. ओके. आणि त्यानंतर दुसरा आपण प्रकार पाहिला की ज्याच्यामध्ये रासायनिक वर्गीकरण आपण करतो, तर मिश्रणं. तर ही मिश्रणं जी आहेत ती कशा प्रकारची असतील, एक म्हणजे समांगी असू शकतील, होमोजिनस मिश्रण असतील ती, आणि दुसरी म्हणजे विषमांगी, म्हणजे स्पेसिफिक पद्धतीने ती मिश्र झालेली असतात. एकामध्ये समान पद्धतीने एकसारखी ती मिश्र झालेली असतात आणि दुसऱ्यामध्ये ती पूर्णपणे मिश्र झालेली नसतात. ते आपण साध्या डोळ्यांनी देखील पाहू शकतो, काही डोळ्यांनी नाही पाहू शकत, परंतु विषमांगी असतात. याच्यावर त्याचे दोन प्रकार पडतात, ते म्हणजे सस्पेन्शन आणि कोलाइड, म्हणजे कलील आणि निलंबन. याच्याबद्दल देखील आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. समांगीमध्ये आपण सोल्युशन हे बघतो, आपण द्रावण बघतो. त्या द्रावणामध्ये देखील आपल्याला दोन घटक असतात, ते म्हणजे कोणतं, एक द्राव्य आणि दुसरं द्रावक. तर याच्याबद्दल देखील आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. सो आपण सुरू करूयात या सगळ्यांचं एक्सप्लेनेशन आणि त्याचबरोबर त्याची उदाहरणं, त्याच्यानंतर त्याचे काही अपवाद असतील तर ते देखील आपण इथं पाहणार आहोत. सगळ्यात पहिला आपण जो क्लासिफिकेशन पाहिला त्याच्यामध्ये शुद्ध पदार्थ. मी जसं तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये भेसळ विरहित पदार्थ नसतो. म्हणजे शुद्ध पदार्थ म्हणजे केवळ फक्त भेसळ विरहित पदार्थ नसतो, तर त्याच्यामध्ये काय की त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे भेसळ विरहित पदार्थ तर आहेच तो, पण फक्त तेवढाच, केवळ त्याला तेवढाच आपल्याला हे करता येईल का, डिफाईन करता येईल का, तर नाही. तर शुद्ध पदार्थ म्हणजे असा पदार्थ जो भौतिकरित्या वेगळा करता येत नाही. भौतिकरित्या वेगळा करता येत नाही असा पदार्थ आपण इथे कन्सिडर करणार आहोत. ओके, असा पदार्थ आपण कन्सिडर करणार आहोत, ज्याला स्वतःचे गुणधर्म आहेत, ही त्याची एक प्रॉपर्टी झाली. आणि मिश्रणं ही शुद्ध पदार्थात गणली जात नाहीत. ओके, म्हणजे आता शुद्ध पदार्थ म्हणजे काय आपल्याला कळलं की तो फक्त आणि फक्त भेसळविरहित पदार्थ नसतो, तर त्याच्यापेक्षाही तो काय असतो, भौतिकरित्या वेगळा करता येत नाही, त्याला आपण शुद्ध पदार्थ असं म्हणतो. ओके, शुद्ध पदार्थाची डेफिनेशन तुमच्या लक्षात आली असेल. त्यानंतर आपण शुद्ध पदार्थ फर्दर क्लासिफाय केलं कशामध्ये, तर मूलद्रव्य
आणि संयुगांमध्ये. ओके, त्यातला पहिला मूलद्रव्य हे बघू आपण. मूलद्रव्य ही संकल्पना कोणी मांडली आहे? 1661 रॉबर्ट बॉईल यांची संकल्पना आहे. रॉबर्ट बॉईल यांची ही संकल्पना आहे. नाव लक्षात ठेवायचं आहे. कधी कधी आयोग काय करतं, आपल्याला जोड्या लावा पद्धतीचा प्रश्न विचारतं किंवा मूलद्रव्य ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी दिली, अशा प्रकारचा देखील प्रश्न आपल्याला इथे अपेक्षित आहे. त्यामुळे रॉबर्ट बॉईल यांचं नाव लक्षात ठेवायचं. ही संज्ञा त्यांनी दिलेली आहे. ओके, आणि मूलद्रव्याची व्याख्या करण्याचं काम जे आहे ते कोणी केलं आहे? मूलद्रव्याची व्याख्या करण्याचं काम ॲनाटॉईन लवायझर. ओके, ॲनाटॉईन लवायझर हे नाव लक्षात ठेवायचे. फ्रेंच शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी डेफिनेशन अशी केली की मूलद्रव्य हा सर्व द्रव्याचा एक अविभाज्य घटक आहे. कोणत्याही भौतिक किंवा रासायनिक पद्धतीने मूलद्रव्यांच्या कणांचे विभाजन करता येत नाही. ओके, म्हणजे एवढा तो ओरिजिनल आहे, म्हणून त्याला तर आपण काय म्हणतो की त्याचं भौतिक किंवा रासायनिक पद्धतीने विभाजन करता येणार नाही, असे कोण म्हणतात? ॲनाटॉईन लवायझर. ओके, तर त्यामुळे ते देखील आपल्याला लक्षात असलं पाहिजे. यांचं नाव रॉबर्ट बॉईल, यांची संकल्पना आणि डेफिनेशन ॲनाटॉईन लवायझर. यांचं काम याच्यामध्ये खूप महत्त्वाचं, कारण डेफिनेशन देणं एखाद्या संज्ञेची म्हणजेच काय की तुम्हाला त्या संज्ञेबद्दल खूप जास्त माहिती मिळाली आणि तुम्ही नंतर त्याला डिफाईन करताय एकदम कमी शब्दांमध्ये. ओके, त्यामुळे यांचं नाव देखील इम्पॉर्टंट, हे नाव देखील इम्पॉर्टंट, तुमच्या नोट्समध्ये हे आलंच पाहिजे. त्याच्यानंतर निसर्गात आपल्याला जवळपास 94 मूलद्रव्य आढळतात आणि इन टोटल आपल्याला किती? 118 मूलद्रव्य ज्ञात आहेत. आत्तापर्यंत ज्ञात असलेली 118 मूलद्रव्य आपल्याला पाहायला मिळतात. ओके, त्यातली अत्यंत 6 जी आहेत ना, ती अत्यंत कमी प्रमाणामध्ये आपल्याला सापडतात. अत्यंत कमी प्रमाणात. कोणकोणती आहेत ती? तर टेक्नेशियम आहे त्याच्यामध्ये. हे जे कंसामध्ये आपल्याला दिले ते अणुक्रमांक आहेत त्यांचे. प्रोमेथियम आहे. ओके, त्यानंतर ॲटेस्टीन आहे, नंतर फ्रॅन्सियम आहे, त्यानंतर नेप्टुनियम आहे आणि प्लुटोनियम आहे. ही 6 जी नावं आहेत, ही 6च्या 6 लक्षात ठेवायची, जेणेकरून आपल्याला काय की आयोगाने प्रश्न विचारलाच की खालीलपैकी कोणती खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला सापडतात. तर कोणती? तर ही 6 आत्ता आपण जी मोजली ती 6 नावं ही अत्यंत कमी प्रमाणामध्ये आपल्याला आढळतात. ओके, त्यानंतर पुढे 2016मध्ये आपल्याला जी या यादीमध्ये 4 नव्याने समाविष्ट झालेली जी नावं होती ती नावं देखील आपल्याला लक्षात ठेवायची आहेत मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये. ज्यावेळेस आपण मूलद्रव्यांचे वर्गीकरण किंवा आपण पुढचा जो आवर्त सारणी हा टॉपिक बघणार आहोत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मूलद्रव्य हा इन डेप्थ कव्हर होणार आहे. तर मग त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. फक्त ही बेसिक इन्फॉर्मेशन, मूलद्रव्य म्हणजे काय, कोणी संज्ञा दिली, कोणी डिफाईन केलं, किती आढळतात, याच्याबद्दलचंच फक्त आपण नॉलेज इथे घेणार आहोत. ओके, तर तुम्हाला मूलद्रव्य ही संकल्पना क्लिअर व्हावी आणि त्याच्यानंतर आपण मूलद्रव्यांच्या आतमध्ये आवर्त सारणी ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस आपल्याला पिरियडिक टेबलच्या वेळेला आपण ही कव्हर करू. ओके, तर हे जे नव्याने समाविष्ट झालेले 4 जण कोण आहेत? तर ऑग्नेसन आहे, मॉस्कोवियम आहे, टेनेसिन आहे आणि निहोनियम आहे. ओके, म्हणजे ही जो ऑग्नेसन, मॉस्कोवियम, टेनेसन आणि निहोनियम हे जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, तुम्हाला याचं काहीतरी ट्रिक बनवा जेणेकरून तुम्हाला ते चांगल्या प्रकारे लक्षात राहील. ओके, तुम्ही असंही लिहू शकता. मॉन्ट जरी लक्षात ठेवलं तरी पण चालेल, तुम्हाला ते आठवेल. म्हणजे एम फॉर मॉस्कोवियम, ओ फॉर ऑग्नेसन, टेनेसिन आणि निहोनियम हे अशा प्रकारे लक्षात ठेवा की तुम्हाला त्याचे अणुअंक देखील लक्षात राहतील, कारण जोड्या लावांना देखील येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला सगळ्या प्रकारे तयार राहायचं आहे. कशाही पद्धतीने प्रश्न विचारला तरीसुद्धा. मी आता तुम्हाला ज्यावेळेस हे एक्सप्लेन करतोय त्यावेळेस तुम्हाला आयोग जर कसा प्रश्न विचारली याच्याबद्दलचं देखील डिस्कशन करतोय. त्यामुळे ते बेनिफिशियल राहील की तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड या टॉपिकला बघता येईल. त्यानंतर मूलद्रव्य संज्ञेचा वापर करून म्हणजे संज्ञेचा वापर करून दर्शवतात. कसं? तर हायड्रोजनसाठी H, हेलियमसाठी He. तर अशा पद्धतीने जे काही 118 मूलद्रव्य आपण पाहणार आहोत त्या प्रत्येकाला एक असं डिनोटेशन असेल, एक सिम्बॉल असेल. ओके, तर अशा प्रकारे त्याला डिनोट केलं जाईल. जसे वेगवेगळे आपले जे आहेत मूलद्रव्य, त्या मूलद्रव्याला प्रत्येकाला एक संज्ञा दिली जाईल आणि त्या संज्ञेनुसारच त्याचा उल्लेख होईल. म्हणजे खूप मोठी मोठी नावं आहेत तर ती त्या पिरियडिक टेबलमध्ये किंवा मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीमध्ये बसणार नाहीत. तुम्हाला या पद्धतीने लक्षात ठेवावी लागतील. आणि ज्यांचा प्रॅक्टिकल हा आपण अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये देखील बघतो की कशा प्रकारे ते वापरले जातात. ओके, तर हे नाव लक्षात ठेवायचे 4. त्यानंतर ही 6 नावं जी खूप कमी प्रमाणात आढळतात. एकूण 118 आहेत. कोणी संज्ञा दिली आणि कोणी व्याख्या केली हे महत्त्वाचं. त्यानंतर पुढे आपण बघतो की मूलद्रव्याचं आपण सब क्लासिफिकेशन या 3
टॉपिकमध्ये केलं जातं, म्हणजे धातू, अधातू आणि धातू सदृश्य. हे 3 घटकांमध्ये का विभागले जातात, तर त्यांच्या काही प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीजच्या आधारावर जर एखादं पदार्थ विशिष्ट गुणधर्म दाखवत असेल, तर त्याला त्या गटामध्ये टाकलं जातं. त्याप्रमाणे धातूसाठी जर आपण विचार केला, तर धातू जवळपास निसर्गात 70 मूलद्रव्य धातू आपल्याला आढळतात. ओके, 70 मूलद्रव्य धातू आपल्याला निसर्गात आढळतात आणि त्यांची जी प्रॉपर्टी आहे, त्यांची वैशिष्ट्ये जी आहेत ती कोणती आहेत, तर काठिण्य, वर्धनीयता, त्यांना चकाकी असते, तन्यता हा त्यांचा गुणधर्म असतो, उष्णता आणि वीज यांची सुवाहकता हे धातूंची गुणधर्म असतात. आता तुम्ही जर पाहिले इथे तन्यता, तन्यता म्हणजे काय, की तुम्ही त्याच्यापासून तारा काढू शकता. ओके, तारा काढण्याची त्याची क्षमता. त्यानंतर वर्धनीयता, ठोकून तुम्ही त्याचे पत्रे बनवू शकता. जर ते मेटल आहे तर मेटलचं ठोकून त्याला आपण पत्र्यांमध्ये कन्वर्ट करू शकतो, शीटमध्ये कन्वर्ट करू शकतो. ओके, त्यानंतर त्यांना चकाकी असते, विशिष्ट प्रकारचं लश्कर असतं, एक चकाकी असते, त्यामुळे ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर त्याची प्रॉपर्टी आहे सॉलिडिटी, म्हणजे बऱ्यापैकी जर आपण पाहिलं तर स्थायू स्थितीमध्ये आपल्याला असलेले आढळतात. धातू काय आहेत, स्थायू स्थितीमध्ये असलेले आढळतात आणि ते सॉलिड असल्याचं आपल्याला देखील इथे पाहायला मिळतं. म्हणजे तुम्ही आयन जर बघितलं, हे धातू आहे तर ते किती सॉलिड असतं. ओके, तर ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ते विजेचे सुवाहक असतात. ओके, म्हणजे त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी इझिली पास होते, अशा पद्धतीचे ते त्यांची प्रॉपर्टी देखील असते. पण हे सगळं जसेच्या तसे ॲज आपण जनरलाइज करू शकतो का, तर नाही. याला पण काही अपवाद आहेत. कोणकोणते अपवाद आहेत, जसं मी सांगितलं की धातूंना चकाकी असते, परंतु लीड हा जो आहे हा धातू आहे, परंतु तो चकाकत नाही, त्यामुळे तो अपवाद आहे. त्यानंतर डक्टिलिटी, त्याच्यापासून तारा काढू शकतो, हे त्याला काय अपवाद, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. सोडियम वगैरे जर तुम्ही बघितलं तर चाकूने अगदी तुम्ही त्याला कापू शकता, अशा पद्धतीचं त्याचं नेचर असतं. ओके, त्यामुळे आता इथे पण सॉलिड असेल का, नाही का, कारण तो चाकूने कापू शकतो एवढा तो मृदू असतो, तो सॉलिड नसेल, त्यामुळे तो इथे देखील अपवाद आपल्याला इथे पाहायला मिळतोय. म्हणजे धातू जरी असला तरीसुद्धा तो अधातूसारखा वागतो, त्यामुळे त्याला आपण अपवादांमध्ये देखील गणतो. म्हणजे तुम्हाला आयोग असा देखील प्रश्न विचारेल, धातूंमध्ये सगळेच धातू, सर्वच धातू, अलीकडे आयोग अशा पद्धतीचे प्रश्न विचारतो, सर्वच धातू हे चकाकतात असं जर म्हटलं तर त्याला अपवाद आहेत काही, बरोबर, सर्वच नाही. ओके, सर्वच नाही तर त्याला अपवाद आहेत, ते देखील आपल्याला इथे लक्षात ठेवावे लागतील. तर अशा पद्धतीचे प्रश्न जर आले आणि ते असे स्टेटमेंट आले तर त्या जरा थोड्याशा अवेअरनेस त्याचं बाळगायचं आणि त्याच्यानुसार सोडवायचं. म्हणजे अलर्ट आपलं असलं पाहिजे पूर्णपणे पेपर सोडवत असताना. ह्या गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या, याची उदाहरणं आपण इथे दिलेली आहेत. आता स्थायू स्थितीमध्ये आढळतात त्याला अपवाद आहे पारा आणि गॅलियम, हे द्रवरूपी असतात, पण ते मेटल म्हणून किंवा धातू म्हणून आपण त्यांची गणना करत असतो. ओके, तर हे धातूंच्या प्रॉपर्टीज आहेत. ह्या धातूंच्या 5 प्रॉपर्टीज लक्षातच ठेवायच्या, पाठच करायच्या. ते असं नाही की राहील किंवा काही गोष्टी. तर तुम्ही तन्यता, वर्धनीयता, त्यांची चकाकी असते, सॉलिड असतात आणि गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तुम्ही ज्यावेळेस 2025चा जरी पेपर लिहिणार असाल डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये, तर तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवून, जर तुम्हाला विचारलंच मेटल, नॉन मेटल प्रॉपर्टीज, तर तुम्हाला ते लिहायला देखील लागेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपला जो टाईप आहे तो म्हणजे कोणता, अधातूमध्ये काय, की मूलद्रव्य एकूण 22 आहेत अशी मूलद्रव्य जी निसर्गात तुम्हाला आढळतात. ओके, त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे हे अधातू हे धातूंच्या अगदी उलट असतात. त्या डलनेस आपण तिकडं पाहिलं, लश्कर म्हणजे त्याला झळाली असते, एक चकाकी असते, ते इथे काय डलनेस आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर ब्रिटलनेस म्हणजे तो ठिसूळपणा पाहायला मिळतो, आणि सॉफ्टनेस म्हणजे मृदूपणा आपल्याला इथे पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीच्या ह्या प्रॉपर्टीज अधातूंच्या आपल्याला असलेल्या दिसतात. ओके, आता हे जरी असं असलं तरी बॅड कंडक्टर म्हणजे जर ग्राफाईट हा अधातू आहे पण हा गुड कंडक्टर आहे, हा काय आहे, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, त्यामुळे ग्राफाईट हा अपवाद आहे या बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी या प्रॉपर्टीला, आपल्याला इथे ते समजून येतं. त्यानंतर डलनेस, ग्राफाईट, आयोडीन वगैरे हे थोडे चकाकणारे पदार्थ आहेत, पण चकाकणारे जरी असले तरी ते धातू आहेत का, तर नाही, ते अधातू आहेत. ओके, म्हणजे डलनेस या प्रॉपर्टीला आपल्याला इथे देखील अपवाद पाहायला मिळतात. त्यानंतर ब्रिटलनेस म्हणजे ठिसूळपणा आपल्याला इथे दिसतं. ओके, आणि सॉफ्टनेस हे दिसतं. या दोन्ही प्रॉपर्टीला अपवाद आपल्याला हा हिरा दिसतो. हिरा हा सॉफ्ट असतो का, नाही,
तर मानवजातीला आत्तापर्यंत ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांमध्ये हिरा हा सगळ्यात कठीण पदार्थ आहे. ओके, तो सगळ्यात हार्डेस्ट एलिमेंट आपल्याला असलेला दिसतो. तो ब्रिटलनेस म्हणजे ठिसूळपणा असतो का? नाही. तो खूप कठीण असतो. सॉफ्ट असतो का? नाही. त्याची काठिण्यता खूप जास्त असते. त्यामुळे आपल्याला हिरा इथे अपवाद दिसतो. म्हणजे ह्या जरी प्रॉपर्टीज असल्या अधातूंच्या तरीसुद्धा त्याला काही अपवाद आहेत, हे आपण इथं पाहिलेलं आहे. ओके, त्यामुळे इथे दुर्वाहक, न चकाकणारे, ठिसूळ हे सगळे आणि द्रवरूपी हे देखील आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर स्थायू, द्रव, वायू यापैकी काही असू शकतात अधातू. त्यांना असं जसं आपण धातूंमध्ये पाहिलं की विशेषतः आपल्याला स्थायू असलेले पाहायला मिळतात धातू, परंतु अधातू हे तिन्ही स्वरूपात तुम्हाला दिसू शकतात. उदाहरणार्थ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. ओके, त्यानंतर पुढचा जो आपला टाईप आहे तो म्हणजे धातू सदृश्य म्हणजेच मेटलाइट्स. याच्यामध्ये अधातू आणि धातू या दोघांचे पण काय असतात आपल्याला मिश्र गुणधर्म पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक, सेलेनियम. आता हे जे बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक, सेलेनियम आहे यांना आपण सेमीकंडक्टर असं देखील म्हणतो, कारण ते बऱ्यापैकी अर्धवाहक असतात. याचे इलेक्ट्रिसिटीचे अर्धवाहक असतात. त्यामुळे त्याला इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त महत्त्व आहे. म्हणजे आपण बघतो की सिलिकॉन आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे चिप मेकिंग जी मॅन्युफॅक्चरिंग ज्या कंपनीज आहेत म्हणजे सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्समधली, तर त्याच्यामध्ये खूप मोठी क्रांती या सेमीकंडक्टर्समुळे आलेली आहे आणि त्याचं जागतिक बाजारपेठेमध्ये देखील खूप जास्त महत्त्व आहे. आणि आंतरराष्ट्रीय राजकारण आहे ते देखील आपल्याला अलीकडे सेमीकंडक्टर्सच्या आजूबाजूला फिरताना दिसलं होतं, जे चायना आणि इंडियाच्या बाबतीमध्ये. जसं की आपण बघतो की चायना हे खूप झपाट्याने प्रगती करताना आपल्याला दिसतं आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स या भागाचा किंवा या क्षेत्राचा खूप जास्त प्रभाव आपल्याला असलेला दिसतो. त्यामुळे हे देखील आपल्याला महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा कोणकोणती उदाहरणं आहेत: बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटीमनी आणि टेल्युरियम. तर ही नावं पण लक्षात ठेवायची आणि हे मिश्र गुणधर्म आहेत, त्यामुळे ते दोन्हीकडची प्रॉपर्टी दाखवू शकतात. ओके, त्यानंतर पुढे आपण बघूयात. आपण आता पाहिलं की शुद्ध पदार्थामध्ये वर्गीकरण केलं, त्याच्यामध्ये मूलद्रव्य आणि संयुग असं दोन टाईप्स होतात. त्यानंतर मूलद्रव्यामध्ये धातू, अधातू आणि धातू सदृश्य, त्यातले आपण तिन्ही ते डिस्कस केलेले आहेत. आता पुढचा टॉपिक तो म्हणजे कोणता? संयुगे. संयुगे म्हणजे काय की लक्षात ठेवायचं, हे दोन शब्दांना जास्त महत्त्व आहे. काय आहे की वजनी प्रमाण आणि रासायनिक संयुग या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. डेफिनेशन काय आहे त्याची? तर दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या वजनी प्रमाणात आणि रासायनिक संयोगाने बनलेला पदार्थ म्हणजे संयुगे होय. म्हणजे तुमचं इथे वजनी प्रमाण विशिष्ट असलं पाहिजे आणि रासायनिक संयोगाने तो तयार झालेला असला पाहिजे. तर हे आपण जर बघितलं तर यांचं विभाजन रासायनिक पद्धतीने साध्या घटकात करता येतं, पण भौतिक पद्धतीने करता येईल का? नाही. म्हणजे तुम्ही उचलून बाजूला करता किंवा इतर गोष्टी वापरून तुम्ही बाजूला करता असं होणार नाही. ओके, भौतिक पद्धतीने फिजिकली तुम्ही नाही करू शकत, तर केमिकली करू शकता. ओके, तर याच्यामध्ये आता बघू वजनी प्रमाण आणि रासायनिक संयोग या दोन शब्दांचं एक्सप्लेनेशन आपण बघू. आता पाणी तयार होतं ज्यावेळेस, तर पाणी तयार होताना आपण बघतो की हायड्रोजन आणि ऑक्सिजन याचं कॉम्बिनेशन असतं. पण हायड्रोजन आणि ऑक्सिजन याचं कॉम्बिनेशन फक्त कॉम्बिनेशन चालेल का? तर नाही. आपल्याला 2 हायड्रोजन लागतात, बरोबर. 2 हायड्रोजन लागतात आणि 1 ऑक्सिजन लागतो. तेव्हा आपण काय म्हणतो की H2O म्हणजेच पाणी तयार झालं. आता हे विशिष्ट वजनी प्रमाण आहे, म्हणजे तुम्हाला वजनी प्रमाण म्हणजे लक्षात आलं असेल की 2च हायड्रोजन लागणार आणि 1 ऑक्सिजन लागणार, तेव्हाच पाणी तयार होईल. जर आपण असं केलं की हे जे आहे इथे तुम्ही बघू शकता की 2 ऑक्सिजन आणि 1 हायड्रोजन, समजा 2 ऑक्सिजन आणि 1 हायड्रोजन, तर तो काय होईल? HO2 होईल, बरोबर. HO2 होईल. तो पाणी तयार होईल का? तर नाही, ते पाणी तयार होणार नाही. अशा पद्धतीने जर कॉम्बिनेशन केलं तर पाणी तयार होणार नाही. तुम्हाला काय लागेल? तर 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. त्यावेळेस तुम्ही काय म्हणाल की पाणी तयार झालं. त्यामुळे विशिष्ट वजनी प्रमाण इथे महत्त्वाचं आहे. ते कॉम्बिनेशनच असलं पाहिजे. जर तुम्ही याच्यामध्ये आणखी एक म्हणालात की आणखी एक ऑक्सिजन ॲड केला तर H2O2 होईल, बरोबर. H2O2 म्हणजे काय की हायड्रोजन पॅरॉक्साईड तयार झालं. म्हणजे तुम्ही वजनी प्रमाण बदललं की ते घटक त्यातले बदलत आहेत आणि त्यातलं रिझल्ट देखील बदलतं आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं विशिष्ट वजनी प्रमाण महत्त्वाचं आणि रासायनिक संयोग महत्त्वाचं. त्यातून बनलेला पदार्थ म्हणजे आपण कंपाऊंड किंवा त्याला संयुग असं म्हणतो. ओके, जिथे जिथं तुम्हाला वजनी प्रमाण विशिष्ट दिसेल, एखादा फॉर्म्युला दिसला तुम्हाला की तुम्ही समजायचं की आहे तो संयुग आहे, तो कंपाऊंड आहे, तो मिश्रण वगैरे नसणार आहे. ओके, जसं मिथेनचं CH4 आहे,
वॉटरचं H2O आहे, याप्रमाणे विशिष्ट वजनी प्रमाणात तिथे एक कार्बन आणि 4 हायड्रोजन एकत्र आले की मिथेन तयार होतं. हायड्रोकार्बन्स आपण त्याला म्हणतो. ओके. आणि नंतर वॉटरच्या बाबतीतही आपण इथे एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. आता वजनी प्रमाण ही संज्ञा तुम्हाला क्लिअर झाली असेल. ठराविक रेणू आणि ठराविक रेणुभारांनीच ते तयार झालेले असतात या प्रकारे. ओके. त्यानंतर पुढे आपण असं बघितलं की ही ज्या प्रॉपर्टीज आहेत, हायड्रोजनची प्रॉपर्टी काय आहे तर तो ज्वलनशील आहे. ओके. आणि ऑक्सिजनची प्रॉपर्टी काय आहे तो ज्वलनास मदत करतो. पण तयार झालेला पदार्थ काय आहे पाणी. हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून तयार झालेला पदार्थ काय पाणी. तर तो पाणी हा त्या दोन्हीचे पण गुणधर्म दाखवत नाहीत. दोन्हीचे पण गुणधर्म दाखवतो का नाही. म्हणजे आपण जर एखाद्या ठिकाणी आग लागली असेल तर आग लागल्यानंतर आपण त्याच्यावर हायड्रोजन टाकला तर तो ज्वलनशील आहे, तो आणखी पेट घेईल. ऑक्सिजन टाकला तर तो ज्वलनास मदत करेल. परंतु पाणी टाकलं तर ते विझेल. म्हणजे दोघांपेक्षा पण वेगळी प्रॉपर्टी त्याने दाखवली. म्हणून संयुग काय असतात ही ज्या अणूंनी तयार झालेली असतात त्या अणूंपेक्षा वेगळ्या पद्धतीची गुणधर्म दाखवतात. हे आपल्याला इथे क्लिअर झालं. प्रॉपर्टीज झालेल्या आहेत क्लिअर. ओके. म्हणजे मूलद्रव्यापेक्षा वेगळे असतात. ही एवढं पण कन्फर्म आपल्याला कळलं. कसं आहे वजनी प्रमाण कसं आहे ते महत्त्वाचं आहे. उगाचच काय पण आपण कोणत्याही पद्धतीने ॲड करू का तर नाही. विशिष्ट वजनी प्रमाण रासायनिक संयोग महत्त्वाचा, तयार होणाऱ्याला संयुग म्हणतो. ही डेफिनेशन देखील तुमची क्लिअर झाली आहे. त्यानंतर पुढचा जो टाईप आहे तो म्हणजे कोणता मिश्रणांचा. तुम्ही इथे मिश्रण म्हणजे काय हे तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असलेल्या एका फ्रूट बाउलमध्ये देखील ते क्लिअर होत असेल. ओके. मिश्रण म्हणजे काय की कोणत्याही प्रमाणात मिसळायचं. आपण संयुग पाहिली कोणत्याही प्रमाणात मिसळायचं का तर नाही. जसं जसं तुम्ही बदलाल वजनी प्रमाण त्याप्रमाणे संयुग देखील बदलेल. परंतु मिश्रणांचं तसं नसतं. मिश्रणांमध्ये तुम्ही काय करू शकता कोणत्याही प्रमाणामध्ये 2 किंवा अधिक पदार्थ मिक्स करू शकता. ओके. तर इथे तुम्ही बघू शकता की फ्रूट बाउल आहे आणि फ्रूट बाउलमध्ये कशा पद्धतीने वेगवेगळे फ्रूट्स टाकलेले आहेत. हे तुम्ही फिजिकली बाजूला करू शकता का तर हो करू शकतो. का कारण तुम्ही इथे स्ट्रॉबेरीज दिसत आहेत तुम्ही बाजूला करू शकता. आणखी काही तुम्हाला तिथे ऑरेंजेस दिसतील ते बाजूला करू शकता. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला किवी दिसत असेल तर ते तुम्ही बाजूला करू शकता. काही द्राक्ष आहेत ती बाजूला करू शकता. तर तुम्ही फिजिकल पद्धतीने काय करू शकता मिश्रणांना वेगळं करू शकता. मिश्रण हे साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येते. ओके. आणि दुसरी गोष्ट मिश्रणांमध्ये समजा आपण उदाहरण घेतलं तर लिंबू सरबत हे पाणी, लिंबू आणि साखर यांची सर्वांची मूळ चव देत असतं. म्हणजे जर तुम्ही लिंबू सरबतचं उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लिंबू, पाणी आणि साखर या सगळ्यांची चव दिसते. म्हणजे त्यांचं प्रत्येकाचं प्रेझन्स त्याच्यामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके. त्याच्यानंतर इथे आपण बघितलं मिश्रणातील मूळ घटकाचे गुणधर्म कायम राहतात. संयुगांमध्ये राहतात का तर नाही. आपण बघितलं हायड्रोजनचं मूळ गुणधर्म ज्वलनशील तो राहत नाही पाण्यामध्ये. आणि ऑक्सिजनचं मूळ गुणधर्म ज्वलनास मदत करणं ते देखील पाण्यामध्ये राहत नाही. संयुगांमध्ये ते बदलतं आणि मिश्रणांमध्ये ते बदलत नाही, ते कायम राहतं. ओके. त्यानंतर मिश्रणांचे देखील पुढे 2 प्रकार आहेत. ते कोणते तर समांगी मिश्रण आणि विषमांगी मिश्रण. मिश्रण हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल. त्यानंतर समांगी मिश्रण म्हणजे काय की याच्यामध्ये काय आहे की एकसारखे मिसळलेले असतात. एकसारखे मिसळलेले असतात म्हणजे यात आता तुम्ही इथे बघताय इथे आपण तुम्हाला स्क्रीनवर पाणी दिसतंय. ओके. पाणी आणि इथे साखर आहे समजा. साखर आहे. आता पाणी आणि साखर तुम्ही मिक्स केलं तर तुम्हाला अशा प्रकारे द्रावण दिसेल. अशा प्रकारे द्रावण दिसेल. म्हणजे पाणी साखर मिक्स केल्यानंतर तुम्हाला फक्त पाणी दिसेल. साखर दिसते का इथे कुठे तर साखर दिसत नाही. ओके. पाणी काय आहे तर आपली अवस्था काय आहे त्या पाण्याची द्रव अवस्था. साखरची अवस्था काय आहे साखरची अवस्था आहे स्थायू. आता स्थायू आणि द्रव अशा प्रकारचे दोघांचं मिश्रण केलं पण तुम्हाला इथे ज्यावेळेस रिझल्ट मिळतोय त्यावेळेस तो फक्त द्रवच मिळतोय. स्थायू तुम्हाला इथे दिसतंय का कुठे नाही. तो पूर्णपणे मिश्रण झालेला आहे. म्हणजेच काय की समांगी मिश्रणामध्ये संपूर्णपणे एकसारखे मिसळतात आणि या द्रव्याची एकच अवस्था दिसते. द्रव्याची एकच अवस्था दिसली ती म्हणजे कोणती द्रव म्हणजे पाणी. स्थायू दिसतंय का तर नाही. त्यामुळे साखर पाणी संपूर्ण मिश्र झाल्यास साखर दिसत नाही आणि यास काय म्हणतो आपण समांगी मिश्रण. या समांगी मिश्रणाला आणखी आपण सोल्युशन म्हणतो, द्रावण म्हणतो. द्रावणाचे देखील 2 घटक आहेत ते आपण पाहणार आहोत. हे तुमच्या लक्षात आलं. समांगी मिश्रण म्हणजे एकसारखे मिसळतात आणि द्रव्याची एकच अवस्था दिसते ती म्हणजे कोणती द्रव पाणी दिसतं साखर आणि पाणीमध्ये. हे उदाहरण लक्षात ठेवायचं. ओके. तर हे पूर्णपणे मिक्स झालेलं आहे. होमोजिनस मिक्सचर असं त्याला म्हणतो आपण. त्यानंतर सोल्युशन म्हणजेच समांगी मिश्रण आपण बघितलं. त्याचे 2 घटक म्हणजे कोणतं द्रावक आणि द्राव्य. सॉल्वंट आणि सॉल्यूट हे 2 त्याचे काय आहे घटक आहेत. आता याच्यामध्ये बघू. द्रावक म्हणजे काय जो पदार्थ जास्त प्रमाणात असतो. आता साखर आणि पाण्यामध्ये कोण जास्त पदार्थ असतो तर पाणी. मग पाणी काय असेल तर द्रावक असेल. तो इतरांना विरघळून घेतो.
इतरांना विरघळून घेतो आणि जास्त प्रमाणात असतो. ओके, त्याला आपण द्रावक म्हणतो. म्हणजे लिंबू सरबतात पाणी जास्त असते म्हणून पाणी काय आहे, द्रावक असणार आहे. ओके, जो सॉल्व्हंट म्हणजे दुसऱ्यांना विरघळवून घेतो तो सॉल्व्हंट म्हणजेच द्रावक आपण इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि द्राव्य म्हणजे सॉल्यूट, याच्यामध्ये काय जो कमी प्रमाणात असतो आणि जो पदार्थ स्वतः विरघळतो तो काय आहे, द्राव्य. म्हणजे जो पिघल गया वो द्राव्य आणि जो विरघळून घेतो तो कोण आहे, द्रावक. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. उदाहरणार्थ लिंबू सरबतामध्ये साखर आणि लिंबू हे काय असतात, द्राव्य. म्हणजे हे स्वतः त्या पाण्यामध्ये विरघळत असतात म्हणून ते द्राव्य असतात. ओके, सॉल्यूट असतात. त्यानंतर पुढे आपण बघितलं की याचं आपण हे जे सोल्युशन बनणार आहे याचं कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त करू शकतो. कसं, जर आपण द्राव्याचं प्रमाण वाढवले, द्राव्याचं प्रमाण म्हणजे काय, सोल्यूट जो आहे कमी प्रमाणात जो आहे त्याचं जर प्रमाण वाढवलं, म्हणजे लिंबू जर जास्त पिळला सरबतामध्ये किंवा साखर खूप जास्त टाकली तर एकतर ती खूप गोड होईल किंवा खूप आंबट होईल. ओके, दोन्ही पदार्थ कमी जास्त केले त्याप्रमाणे, म्हणजे त्याला आपण काय म्हणू, कॉन्सन्ट्रेट सरबत म्हणू, खूप स्ट्रॉंग सरबत बनवलं असं म्हणू. ओके, आणि त्याच्या उलट ज्यावेळेस पाणी जास्त म्हणजे सॉल्व्हंट जास्त ओतलं जाईल, पाणी जास्त ओतलं जाईल, त्यावेळेस आपण काय म्हणू की विरल झाले म्हणजेच काय झाले, डायल्युटेड सोल्युशन आहे. पाण्याचं प्रमाण जास्त झालं, खूपच पानसट झालं, ना साखर त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसत आहे ना लिंबू व्यवस्थित दिसत आहे, तर ते डायल्युटेड म्हणजे विरल झाल्यासारखं आपल्याला दिसतं. आणि जर जास्त लिंबू किंवा जास्त साखर होती तर आपण कॉन्सन्ट्रेट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लिंबू सरबताच्या उदाहरणावरून लक्षात आल्या असतील. ओके, नेक्स्ट आपण बघूया की विषमांगी मिश्रण म्हणजे हेटेरोजिनियस मिक्सचर. तर याच्यामध्ये काय आहे की एकसारखे मिसळलेले नसतात. ऑब्व्हियस आहे, विषमांगी म्हटले त्यांनी. विषमांगी म्हणजेच काय की एकसारखे मिसळलेले नसतात पूर्णपणे घटक, आणि याच्या द्रव्याच्या वेगवेगळ्या अवस्था असतात. जसं आपण समांगीमध्ये पाहिलं, साखर आणि पाणी मिक्स झालं की फक्त पाणीच दिसतं, म्हणजे साखर आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, ती पूर्णपणे विरघळून जाते त्याच्यामध्ये. विषमांगी मिश्रणामध्ये तसं असतं का, तर नाही, द्रव्याच्या वेगळ्या अवस्था दिसतात. उदाहरणातून समजून घेऊ की इथे तुम्ही सँड बघताय, वाळू, आणि त्यानंतर पाणी बघताय. हे एकत्र जर आपण मिक्स केलं तर वाळू आणि पाणी हे तुम्हाला दोन्ही अवस्था दिसतात. म्हणजे ही स्थायू अवस्था आहे. ओके, ही स्थायू अवस्था, आणि इथे तुम्हाला द्रव अवस्था दिसते. आणि ह्या दोन्ही अवस्था तुम्हाला ॲज इट इज इथे पाहायला मिळतात. म्हणजेच काय, इथे वाळू तुम्हाला दिसते आणि हे पाणी पण इथे अवेलेबल आहे. म्हणजे दोन्ही अवस्था वेगवेगळ्या अवस्था असतात, हे आपल्याला या उदाहरणातून दिसतंय विषमांगी मिश्रणामध्ये. ओके, म्हणजे पूर्णपणे विरघळलेत का, नाही, एकसारखे मिसळलेले नसतात, हे आपल्याला दिसतंय. त्यानंतर विषमांगी मिश्रण याचे दोन प्रकारे आपण त्याचं सब टाईप्स त्याचे करू शकतो. ते म्हणजे कसे ते समजून घेऊ. विषमांगी मिश्रण म्हणजे एक म्हणजे निलंबन, सस्पेन्शन ज्याला आपण म्हणतो. तेच म्हणजे काय की आता ऑब्व्हियस आहे, विषमांगी म्हणजे एकसारखे मिसळलेले नसतात, हे तर लक्षात आलंच. पण मिश्रण जे जरी एकसारखे झालेले नसते तर आपल्याला डोळ्यांनी दिसतात. ओके, डोळ्यांनी ते दिसू शकतात स्पष्टपणे की कशा प्रकारे मिक्स झालेले आहेत. ओके, आणि दुसरा टाईप की ज्याच्यामध्ये आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही पण ते एकसमान असल्यासारखा भास होतो, परंतु एकसमान नसतात. ओके, फक्त भास होतो, तर त्याला आपण काय म्हणतो, कलील किंवा कोलॉइड असं देखील म्हणतो. ज्या मिश्रणात द्राव्याचे कण न मिसळतात निलंबित राहतात असे कण आपण डोळ्यांनी पाहू शकतो. उदाहरणार्थ पाणी रॉकेल मिश्रण किंवा वाळू याच्यातलं हे आपल्याला पाहता येईल. हे यातील कण हे 10⁻⁴ मीटर आहे ते. ओके, तर ते देखील लक्षात असलं पाहिजे. ओके, कणांची ती जी साईज आहे त्याच्यावरून देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे कशा प्रकारे पूर्णपणे न मिक्स होता आपल्याला इथे ते सस्पेन्शन पाहायला मिळतं, आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळतं. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, निलंबन किंवा सस्पेन्शन म्हणतो. त्याचं उदाहरण देखील पाहिलं. त्यानंतर कलील किंवा कॉलॉइड्स याच्यामध्ये नुसतं डोळ्यांनी हे कण दिसू शकत नाहीत, म्हणून कलील हे एकसमानच वाटतात. तर ते जे प्रमाण आहे हे पण 10⁻⁵ आहे. एकसारखे मिसळल्यासारखे वाटतात परंतु मिसळलेले असतात का, तर नाही. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, त्या म्हणजे कोणत्या, तर अपस्करित प्रावस्था आणि अपस्करित माध्यम. म्हणजे जो डिस्पर्स होणार आहे तो घटक आणि नंतर मग ज्या माध्यमामध्ये डिस्पर्स होणार आहे ते माध्यम, ह्या दोन गोष्टी इथे कलीलमध्ये महत्त्वाच्या. जसं आपण बघतो की दूध आणि पाणी तुम्ही जर मिक्स केलं तर दूध जे आहे ते काय असणार आहे, अपस्करित प्रावस्था, म्हणजे जे मिक्स होणार आहे ते, आणि माध्यम काय असणार आहे, तर पाणी. हे दोन्ही द्रव आहेत. ओके, दुसरं उदाहरण काय आपल्याला घेता येईल की चिमणीतून ज्यावेळेस धूर बाहेर पडतो त्यावेळेस कार्बनचे कण हे काय असणार आहेत, अपस्करित प्रावस्था, आणि ज्याच्यामध्ये ते मिक्स होणार आहेत हवेमध्ये ते अपस्करित माध्यम असणार आहे. ओके, याचं आपण उदाहरण आणखी इन डेप्थ आपण बघूयात पुढे, पण हे दोन उदाहरणं लक्षात ठेवा कलीलचे.
मिश्रण झालेले असतात का पूर्णपणे? नाही. पण डोळ्यांनी दिसू शकतात का? नाही. म्हणून ते तिकडे आपल्याला कलील म्हणून आपण ज्यांना म्हणतो आणि ते विषमांगीमध्ये येतात. आणि निलंबनमध्ये ते मिक्स झालेले असतात का? नाही. पण डोळ्यांनी दिसू शकतात का? तर हो. याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी फक्त या वेगवेगळ्या आहेत, त्या फक्त लक्षात ठेवायच्या आहेत कलील आणि मिश्रणामध्ये. कलील आणखी एक्सप्लेन करू. ज्यावेळेस तुम्ही कलील द्रावणामध्ये प्रकाश टाकता त्यावेळेस आपल्याला प्रकाशाचे विकिरण म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट दिसते. याला आपण टिंडाल इफेक्ट म्हणतो, टिंडाल इफेक्ट. ओके, तर हे टिंडाल इफेक्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण टिंडाल इफेक्टचे तुम्हाला कधी कधी विचारलं जाईल की टिंडाल इफेक्टची कोणकोणती उदाहरणं आहेत किंवा कशाला टिंडाल इफेक्ट म्हणतात. तर हे कलील द्रावणात प्रकाश टाकला की आपण काय म्हणतो की प्रकाशाचं स्कॅटरिंग होतं, विकिरण होतं. कसं तरी बघू, हे 2 उदाहरणावरून तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. जर आपण ही फ्लॅश लाईट आहे, इथून जर लाईट मारली, हे प्रकाशाचं काय स्रोत आहे, हे माध्यम आपण इथे जर सोडलं, इथे फक्त पाणी आहे. ओके, इथे फक्त पाणी आहे आणि हे आपले कलील द्रावण आहे. हे जे कलील द्रावण आहे, कलील द्रावण म्हणजे काय, तर तुमच्या लक्षात आलं असेल की याच्यामध्ये मिश्रण आहे असं की जे तुम्हाला पूर्णपणे मिक्स झालेलं नाही, परंतु काय आहे की तुम्हाला नुसत्या डोळ्यांनी देखील ते दिसत नाही स्पष्टपणे, असं कलील द्रावण. आता ह्या कलील द्रावणामध्ये जर आपण इथे जे फ्लॅश लाईट मारली तर पाण्यामधून ते जसं तसं पास होतं, कारण पाण्यामध्ये कोणताही हर्डल नाही आहे त्याला अडवण्यासाठी, कारण ते शुद्ध पाणी आहे. बरोबर. आता इथे ज्यावेळेस ते जाईल, मिक्सचर ऑफ वॉटर अँड मिल्क, आता दूध आणि पाण्याचं हे मिश्रण आहे कलील मिश्रण, कारण दुधाचे घटक पूर्णपणे मिक्स होतील का पाण्यामध्ये, तर नाही. पण ते नुसतं डोळ्याने आपल्याला दिसत नाही, ते एक असल्यासारखंच भास होतो आपल्याला. परंतु ज्यावेळेस लाईट त्या कलील द्रावणातून पास होते त्यावेळेस तिथे असलेले छोटे छोटे दुधाचे जे पार्टिकल्स असणार आहेत, छोटे छोटे पार्टिकल्स दुधाचे असतील, ते छोटे छोटे पार्टिकल काय करतात, आता हे कण इथे असणार आहेत. ओके, हे कण इथे असणार आहेत. आता इथे कण जे आहेत ते कणांवर ज्यावेळेस लाईट पडेल तेव्हा ते कण काय करतील, स्कॅटर करतील, म्हणजे सगळ्या दिशांना लाईट स्कॅटर करतील. ओके, त्याचप्रमाणे पुढे कण असतील तर त्यांच्यावर ही लाईट इथे पडली, ती परत स्कॅटर करतील त्या वेगवेगळ्या दिशांना. पुढे आणखी कण असतील ते पूर्ण स्कॅटर करतील पुन्हा. हे लाईटचं स्कॅटरिंग आहे ते एक विशिष्ट पाथ तुम्हाला दिसेल, विशिष्ट पाथ दिसेल, पाथ एक दिसेल किंवा मार्ग दिसेल विशिष्ट. तर तो मार्ग म्हणजेच हा मार्ग तुम्हाला दिसतोय. म्हणजे कलीलचे जे काही पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल काय करतील, स्कॅटर करतील लाईट. आणि स्कॅटर करणं म्हणजेच काय तुम्हाला की ते तुम्हाला एक विशिष्ट पाथ किंवा विशिष्ट मार्ग दिसेल, त्यालाच ते ह्या इफेक्टलाच आपण काय म्हणतो, तर आपला जो टिंडाल इफेक्ट आहे, टिंडाल इफेक्ट ते आपण म्हणतो. सेम हे जसं द्रवाचं उदाहरण तुम्हाला दिलं त्याप्रमाणे आता इथे वायूचं उदाहरण घेऊन बघू की ज्यावेळेस लाईट आपल्याला एखाद्या खिडकीमधून ज्यावेळेस एंटर करते त्यावेळेस देखील हवेमध्ये असलेले धुलीकण वगैरे आपल्याला इथे पाहायला मिळतात. ओके, तर तुम्हाला इकडे दिसणार नाहीत, ते काळोखामध्ये दिसणार नाहीत, परंतु प्रकाशामध्ये नक्की दिसतील ज्यावेळेस ते इथून तुम्हाला लाईट वगैरे पडत असेल तेव्हा हे धुलीकण असतात. सेम इथे जे आपण पाहिलं की कशा प्रकारे स्कॅटर करतात, त्याप्रमाणे इथले धुलीकण देखील स्कॅटर करतात वेगवेगळ्या दिशांना. आणि ते स्कॅटरिंग करत असताना तुम्हाला काय दिसतं, त्या प्रकाशाचा एक विशिष्ट पाथ दिसतो, मार्ग दिसतो. हा मार्ग दिसणं आणि हा पाथ दिसणं म्हणजेच काय आहे, तर त्याला आपण टिंडाल इफेक्ट म्हणतो, टिंडाल इफेक्ट असं म्हणतो. त्यामुळे हे 2 उदाहरणं आणि त्याच्यावरून टिंडाल इफेक्ट एक्झाम्पल ऑफ कलील. ओके, कलीलचं हे उदाहरण आहे टिंडाल इफेक्ट. आणि टिंडाल इफेक्ट तुम्हाला विषमांगी मिश्रणांमध्ये येतं, हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे संमिश्रण किंवा एलॉय असं ज्याला आपण म्हणतो. 2 किंवा त्यापेक्षा जास्त धातू एकत्र येऊन जे मिश्रण तयार होतं त्याला संमिश्र म्हणतो आपण. संमिश्रणाचे काही प्रकार आहेत, आपल्याला ते लक्षात ठेवायचे आहेत, किंवा संमिश्राचे काही उदाहरणं आहेत ती आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. ओके, आता हा जो संमिश्र आहे तो समांगी मिश्रणाचा पार्ट आहे, म्हणजे समांगी मिश्रण याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. कसं ते बघू आपण की स्टेनलेस स्टील हे तयार करण्यासाठी आपल्याला आयोगाने प्रश्न वारंवार विचारला आहे, स्टेनलेस स्टीलसाठी कोणकोणते घटक वापरले जातात किंवा कोणकोणती मूलद्रव्य वापरली जातात. ओके, तर लोखंड वापरलं जातं, कार्बन वापरलं जातं, क्रोमियम आणि निकेल हे वापरलं जातं. यामुळे काय होतं की कोबाल्ट आणि कार्बनमुळं याच्यामध्ये किंवा कोबाल्ट, निकेल किंवा कोबाल्ट वापरलं जातं. कार्बनमुळे यामध्ये काय होतं, कठीणता, आणि निकेल आणि क्रोमियममुळे चकाकी, या 2 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे काठिण्यता आणि चकाकी याला येते स्टेनलेस स्टीलला. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. लोखंड, कार्बन, क्रोमियम, निकेल, म्हणजे स्टेनलेस स्टील को निकालो असं जरी तुम्ही लक्षात ठेवलं, को निकालो, तरी तुम्हाला लक्षात राहील. स्टेनलेस स्टील को निकालो म्हणजे क्रोमियम आणि निकेल, त्यानंतर कार्बन आणि लोखंड
ही जरी ट्रिक लक्षात ठेवली तरी पण तुम्हाला चांगल्या प्रकारे ती आठवेल आणि एक्झाममध्ये तुम्ही ती सोडू शकता. त्यानंतर ब्रास म्हणजे पितळ. याचं काय आहे तर 20% झिंक आणि 80% कॉपर. ट्रिक काय आहे त्याची तर पिताजी. पी तांबे आणि जी म्हणजे झिंक किंवा जस्त, हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. या ट्रिकने देखील तुम्हाला काय करता येईल तिथे लक्षात ठेवण्यासारखं आहे. त्यानंतर पुढचा आहे तो ब्रॉन्झ, कांस्य, जे आपण आता बघितलं कांस्य पदक वगैरे मिळतं आपल्याला. तर ते कसं कॉम्बिनेशन असतं तर तांबे आणि याचं असतं. ओके, तांबे आणि कथील. तांबे आणि कथीलचं ते कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. ताक, ब्रॉन्झ म्हणजे ताक, एवढं लक्षात ठेवा. मी असं लक्षात ठेवलं तर गोल्ड ज्यांना मिळतं त्यांना दूध प्यायला देतात. त्यानंतर सिल्वर ज्यांना मिळतं त्यांना दही खायला देतात आणि ब्रॉन्झ ज्यांना मिळतं त्यांना फक्त ताक मिळतं. म्हणजे असं एक जस्ट स्वतःचंच एक इमॅजिनेशन, जेणेकरून ते लक्षात आठव. जेव्हा ब्रॉन्झ तेव्हा मला ताक आठवेल. ताक म्हणजे काय की तांबे आणि कथील. ओके, त्यानंतर पुढे ड्युरॅल्युमिन. याच्यामध्ये काय असतं ॲल्युमिनियम, कॉपर, मॅग्नेशियम आणि मॅग्नेज हे दोन्ही असतात. मॅग्नेशियम मॅग्नेज दोन्ही असतात, हे लक्षात ठेवा. कारण आपल्याला आयोग इथे फसवू शकतो. मॅग्नेशियम मॅग्नेज वेगवेगळे टाकतात आणि आपल्याला उत्तरामध्ये आपण पहिले शोधायचं मॅग्नेशियम मॅग्नेज आहे का एकत्र. तर एकत्र असणारं जे ऑप्शन असेल त्याच्यावर विचार करायचा आणि तसं एकच ऑप्शन सापडलं तर कॉपर ॲल्युमिनियम त्याच्याबरोबर असेल ते मार्क करायचं आणि पुढे जायचं. कधी कधी तुम्हाला मॅग्नेशियम दिलं असतं, दुसऱ्यामध्ये मॅग्नेज दिलं असतं आणि मग कन्फ्युजन होतं. तर त्यावेळेस लक्षात ठेवा की मॅग्नेज आणि मॅग्नेशियम दोन्ही असतात ड्युरॅल्युमिनमध्ये. ओके, त्यानंतर गन मेटल. गन मेटलमध्ये कॉपर, टीन आणि झिंक हे असतं. तर गन मेटल म्हणजे हे लक्षात ठेवण्यासाठी कसं केलं मी तर कॉपर त्यानंतर टीन आणि झिंक असं जर लक्षात ठेवलं तर आपलं कटझन असं दिसतं आहे. म्हणजे आपल्या इतिहासामध्ये आपल्याला एक गव्हर्नरचं नाव आठवतं आहे, कर्झन म्हणून. कर्झन आणि गन मेटल हे आपण लक्षात ठेवू शकता की गन म्हणजे यांचा खूप जास्त संबंध होता जवळून या सगळ्या गोष्टींशी. म्हणून कर्झन म्हणजे कॉपर. आपण फक्त इथे कटझनच्या इथे झेड लक्षात ठेवायचा आणि इथे कटझन हे असं झेड कटझन आणि टी फक्त त्यामध्ये आहे आणि सी यू. कटझनचं कर्झन लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला गन मेटल लक्षात राहील. तर मॅग्नेलियम, याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम. हे सोपं आहे कारण त्याच्या नावामध्येच ते दिसतंय. मॅग्ने आणि ॲल्युमिनियम आणि मॅग्नेलियम याच्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम आढळतं, त्यामुळे ते लक्षात ठेवायला बऱ्यापैकी सोपं आहे. त्यानंतर जर्मन सिल्वर, याच्यामध्ये कॉपर असतं, झिंक असतं, निकेल असतं. याची ट्रिक काय आहे तर जनता ही त्याची ट्रिक आहे. काय आहे जनता ट्रिक की जर्मनीची जनता यांना सिल्वर खूप आवडतं. जर्मन जनता यांना सिल्वर खूप आवडतं. ज फॉर झिंक, न फॉर निकेल आणि ता फॉर तांबे कॉपर. ओके, त्यामुळे जनता हे लक्षात ठेवायचं आहे ट्रिक. आणि जर्मन लोकांना किंवा जर्मन जनतेला सिल्वर खूप आवडतं. याप्रमाणे जर्मन सिल्वरचं हे आहे. हे आपल्याला गेल्या वर्षी प्रश्न आयोगाने जर्मन सिल्वरचं विचारलेलं आहे. त्यामुळे पुढे यातलं कोणतंही एक यावेळेस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लक्षात ठेवा या टॉपिकवर कुठेही प्रश्न बनू शकतो. जसं जिथेही ते प्रश्न बनेल ते मी तुम्हाला सांगतो आहे. किंवा जोड्या लावांना देखील येऊ शकतं किंवा 2-3 स्टेटमेंट देऊन देखील तुम्हाला विचारलं जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढे जे टॉपिक आहे ते म्हणजे कोणतं तर संतृप्त द्रावण म्हणजे सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय की ते आणखी द्राव्य विरघळून घेऊ शकत नाही, ते सॅच्युरेट झालेले आहेत असे द्रावण संतृप्त द्रावण म्हणून आपण त्यांना ओळखतो. ओके, संतृप्त द्रावणामध्ये असलेल्या द्राव्याच्या प्रमाणाला त्याची द्रावणाची विद्राव्यता म्हणजे सॉल्युबिलिटी म्हणतात. हे डेफिनेशन लक्षात ठेवा. संतृप्त द्रावणाच्या बाबतीमध्ये ही विद्राव्यता असते. ओके, ते म्हणजे द्रावणात असलेल्या प्रमाणाला आपण विद्राव्यता म्हणतो. आता विरघळू शकत नाही जास्त, म्हणजे आता तुम्ही एक उदाहरण घ्या. एखादा विद्यार्थी आहे, त्याने काय केलं, त्याने तलाठी, पोलीस भरती किंवा इतर कोणती तरी क्लर्क वगैरे ती एक्झाम क्रॅक केली आणि तो काय केला जॉईन झाला आणि म्हटला की मी आता स्पर्धा परीक्षा सोडतो आहे आणि मी आता सेट होऊन जाणार आणि याच्यावरच मी समाधानी असणार आहे. तर तो काय झाला संतृप्त झाला म्हणजे सॅच्युरेट झाला पूर्ण त्या गोष्टींसाठी. आता त्याच्यानंतर दुसरा एक त्याच्या विरुद्ध असेल की काय ते 4-4 पोस्ट घेतात सगळ्या, म्हणजे STI झाला, ASO झाला, PSI झाला, सगळ्या पोस्ट त्यांना पाहिजे असतात. DYSP झाल्यानंतर पण DCची एक्झाम द्यायची. या सगळ्या पर्यंत आपण
म्हणजे समाजामध्ये आपल्याला काही पोरं दिसत असतात, तर ती पोरं काय असतात तर अनसॅच्युरेटेड असतात, म्हणजे असंतृप्त असतात, म्हणजे त्यांना आणखी द्राव्य विरघळून घेण्याची ज्यांची कॅपॅसिटी असते त्या द्रावणाला आपण असंतृप्त द्रावण म्हणतो. त्यामुळे हे उदाहरण लक्षात ठेवा. बऱ्यापैकी आपल्याला हे कन्सेप्ट तिथेच क्लिअर होऊन जातात. मी तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल यासाठी सांगतो की जेणेकरून तुम्हाला कोरिलेट व्हावं ती गोष्ट कशा पद्धतीने आहे. ओके, संतृप्त द्रावण आणि असंतृप्त, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. त्याच्यानंतर पुढे आपल्याला महत्त्वाचं टॉपिक की कशाप्रकारे हे काही कन्सेप्ट आहेत, ते कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. परीक्षेत जर आपल्याला प्रश्न विचारलाच तर मग मात्र गल्लत व्हायला नको. सेंट्रिफिगेशन ही कन्सेप्ट आहे. सेंट्रिफिगेशन हा कन्सेप्ट आधी आपण समजून घेऊ. का आहे की एक विशिष्ट आकार आहे, तुम्हाला केंद्रकाकडून बाहेरच्या बाजूला एक फोर्स लावला जातो. त्याला काय म्हणतो आपण, तर सेंट्रिफ्युगल फोर्स. तुम्ही आता एक उदाहरण लक्षात घ्या. एखादा व्यक्ती आहे, त्याने हातामध्ये एक बादली आहे, ती बादली पाण्याने भरलेली आहे समजा, आणि त्याला एक दोरी बांधली. ओके, आणि ही दोरी हातात पकडून त्यांनी अशी पूर्णपणे सर्क्युलर याच्यामध्ये फिरवली, या पाथमध्ये फिरवली. तो माणूस इथे उभा आहे आणि त्यांनी ती बादली हातात दोरी घेऊन त्यांनी पूर्णपणे फिरवली. तर त्यातले पाणी जे आहे ते बाहेर पडेल का, तर बाहेर पडत नाही, कारण केंद्रकाकडून बाहेरच्या बाजूला एक फोर्स लावला जातो, जेणेकरून ते पाणी त्याच्यामध्ये बादलीमध्येच थांबेल अशा पद्धतीने. तर ते जे प्रोसेस आहे त्या प्रोसेसला सेंट्रिफ्युगेशन असं म्हणतो आपण. ओके, सेंट्रिफ्युगेशन कुठे आढळते ती, तर रक्त, लघवी निदान वगैरे यासाठी ती वापरली जाते. त्यानंतर दुधावरील साय काढण्यासाठी ती वापरली जाते. वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी देखील ती वापरली जाते. आपण बघतो की सर्क्युलर पाथमध्ये कपडे फिरतात आणि ते कडेकडेने फिरतात, आणि जो इकडून एक फोर्स लावला जातो त्याच्यामुळे आपल्याला ते कपडे स्वच्छ होताना देखील दिसतात. ही प्रोसेस आपल्याला इथे समजते. सेंट्रिफ्युगेशन हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल. सेंट्रिफ्युगल फोर्स लावला जातो आणि त्या फोर्स लावल्यामुळं ती आपल्याला प्रक्रिया झालेली पाहायला मिळते. त्यानंतर पुढचं क्रोमॅटोग्राफी म्हणजे काय, क्रोम म्हणजे काय, कलर म्हणजे एक किंवा जास्त पेक्षा जास्त रंग वेगळे करण्यासाठी वापरली जाते. म्हणजे रक्तातून औषध बाजूला काढणे यासाठी क्रोमॅटोग्राफी वापरली जाते. कशी समजून घेऊ. तुम्ही इथं बघताय की एक ब्लॅक इंक आहे इथे. ओके, आणि तिथं पेन्सिलने मार्क केलेलं आहे, आणि हे कागद आहे, हे पेपर आहे. हे पेपर आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे. इथे टॅग करून ते पाण्यामध्ये आपण लटकवून ठेवलं. त्याच्यानंतर पाणी जसं जसं वाढेल, वर चढेल, त्यानुसार ते कलर हे वेगवेगळे होत जातात आणि नंतर आपल्याला एक विशिष्ट पॅटर्न दिसतो कलरचा. म्हणजेच त्या डॉटमध्ये असलेले हे कलरचं कॉम्बिनेशन आहे. हे 3 कलर त्याच्यामध्ये एकत्र होते म्हणून तो डॉट तसा दिसत होता. वेगवेगळे कलर्स आपण काढले, म्हणजेच ही प्रक्रिया आहे. याला आपण क्रोमॅटोग्राफी म्हणतो. क्रोमॅटोग्राफी म्हणजे रंग, क्रोम म्हणजे रंग, ते वेगळे करण्यासाठी आपण वापरतो. इथे बघितलं कशा प्रकारे वेगळे रंग होत आहेत. ओके, त्यानंतर डिस्टिलेशन म्हणजे ऊर्ध्वपातन कशा पद्धतीने, तर एखादा द्रव पदार्थाला त्याच्या उत्कलनापर्यंत तापवून त्याच्यानंतर वाफ थंड करून पुन्हा द्रव पदार्थ मिळवण्याची पद्धती म्हणजे ऊर्ध्वपातन. कधी वापरतात, कुठं वापरतात, खाऱ्या पाण्यापासून शुद्ध पाणी बनवण्यासाठी. कशी वापरतात बघू आपण. खारं पाणी इथे आहे समजा. ओके, खारं पाणी आपण इथे पाहिलं तर त्याला हीट केलं जातं खूप जास्त, आणि हीट केल्यानंतर ऑब्वियस आहे की त्याच्यामध्ये काही रेसिड्यू पार्ट असेल तो खाली राहील इथे, आणि त्याची वाफ बनेल. इथे तुम्हाला दिसते स्क्रीनवर वाफ बनेल. ही वाफ कुठं जाईल, तर या ट्यूबमधून वर जात जाईल आणि इथे जाईल. इथे गेल्यानंतर ते कंडेन्सेट केली जाईल. कंडेन्सर म्हणजे काय, इथं कोल्ड वॉटर इन केलं जाईल या बाजूने, आणि कोल्ड वॉटर आपल्याला इथून आउट केलं जाईल. म्हणजेच इथला पार्ट आहे तो खूप जास्त थंड झालेला असेल. ज्यावेळेस वाफ इथून पास होईल त्या वाफेचं संघनन होईल. आपण जसं बघितलं की वायूमधून द्रवामध्ये जाण्याची अवस्था म्हणजे संघनन. पाण्याच्या ग्लासाचं उदाहरण दिलं की बाहेरच्या बाजूला थेंब तयार होतात, तर आतमध्ये टेम्परेचर खूप जास्त डाऊन केलं आपण, म्हणजे पाणी थंड ओतलं ग्लासमध्ये, तर आपण बघितलं कालच्या लेक्चरमध्ये. त्याप्रमाणे इथून जर ती वाफ पास केली तर इथून पाणी तयार होईल, आणि ते पाणी शुद्ध पाणी आपल्याला इथे वेगळ्या बाजूला मिळेल. म्हणजे शुद्ध पाणी. इथे जर खारं पाणी असेल तर त्याला आपण डिस्टिल्ड करून किंवा ऊर्ध्वपातन, डिस्टिल्ड वॉटर आपण म्हणतो, किंवा ऊर्ध्वपातन ही पद्धती वापरून आपण काय म्हणू शकतो की शुद्ध पाणी मिळवू शकतो. तर ही जी प्रक्रिया आहे त्याला आपण डिस्टिलेशन किंवा ऊर्ध्वपातन असं म्हणतो. ओके, तर ही आपण कंडेन्सेशन ही बघितलेली आहे पहिल्या लेक्चरमध्ये. त्यानंतर प्रभाजी ऊर्ध्वपातन म्हणजे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. आता ज्यावेळेस दोन घटक वेगळे करायचे होते, खाऱ्या पाण्यापासून शुद्ध पाणी, त्यावेळेस आपण साधं ऊर्ध्वपातन डिस्टिलेशन वापरलं. आता आपल्याला वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळे पदार्थ मिळवायचे आहेत. त्यावेळेस आपल्याला कशा पद्धतीने प्रक्रिया करायची ती बघा. ती म्हणजे मग कोणती, प्रभाजी ऊर्ध्वपातन, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. क्रूड ऑइल आहे. क्रूड ऑइल
एक आपल्याला निसर्गात मिळतं. ओके, ते आपण घेतलं, फर्नेसमध्ये टाकलं. फर्नेसमध्ये खूप जास्त हाय टेम्परेचर आपल्याला दिसतं. जेव्हा टेम्परेचर हे 350 डिग्रीपेक्षा जास्त ते आपण बघतो, त्यावेळेस आपल्याला बिट्युमिन मिळतं किंवा अस्फाल्ट वगैरे ही पदार्थ मिळतात, ज्यापासून आपण रोड मेकिंग किंवा आपल्या इन्फ्रासाठी आपण वापरतो. जे डांबर वगैरे आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला सापडतं. 300 ते 350 डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान आपल्याला लुब्रिकंट ऑइल मिळतं. ओके, त्यानंतर त्याच फर्नेसमध्ये तुम्हाला 250 ते 300 दरम्यान फ्युएल ऑइल मिळतो, तो आपण शिप वगैरे यासाठी वापरतो. त्यानंतर 220 ते 250पर्यंत डिझेल मिळतं, ट्रक्स वगैरे याच्यामध्ये आपण वापरतो, गाड्यांमध्ये वापरतो. पॅराफिन मिळतं 180 ते 220 डिग्री सेंटीग्रेडमध्ये, विमानांमध्ये इंधन म्हणून आपण ते वापरतो. त्यानंतर नॅफ्ता मिळतं तुम्हाला, काही केमिकल्स मिळतात, ते केमिकल्स तुम्हाला 60 ते 180 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत. त्यानंतर 25 ते 60 डिग्री सेंटीग्रेडला तुम्हाला पेट्रोल गॅसोलीन मिळतं, जे आपण कार्स आणि याच्यामध्ये इंधन म्हणून वापरतो. आणि त्याच्यानंतर 25पेक्षा ज्यावेळेस कमी डिग्री सेंटीग्रेडचं तापमान असेल, त्यामुळे लिक्विड पेट्रोलियम गॅस मिळतं, जे आपण आपलं जो कुकिंगसाठी आपण वापरतो इंधन म्हणून, ते गॅस आपल्याला लिक्विड पेट्रोलियम गॅस LPG आपल्याला मिळतं. आणि हे विशिष्ट वेगवेगळे पदार्थ आपल्याला काय करता आले, याच्यापासून मिळत आले. कशातून मिळत आले? या फ्रॅक्शनल डिस्टिलेशनपासून. ओके, वेगवेगळे पदार्थ आपण काढले. त्यामुळे आपल्याला ही देखील लक्षात ठेवायचं. तुम्हाला असं देखील आयोगाने याच्या आधी प्रश्न विचारला की यासाठी पेट्रोल, नॅफ्ता, केरोसिन यासाठी कोणत्या पद्धतीने त्यांचं ते मिळवता येतात किंवा कोणती पद्धत वापरली जातील, तर प्रभाजी ऊर्ध्वपातन हे त्याचं उत्तर आहे, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. ओके, त्यानंतर क्रिस्टलायझेशन, स्फटिकरण. म्हणजे स्फटिकीकरण म्हणजे काय, की स्थायू वेगळे करण्यासाठी वापरतात. समजा काही त्याच्यामध्ये आपण द्रावण आहे आणि त्या द्रावणामध्ये आपण काय बघतोय, इथे काही खडे टाकलेले आहेत, त्याला आपण उष्णता दिली. उष्णता दिल्यानंतर त्याचे क्रिस्टल्स तयार होतात त्या पदार्थाचे, आणि ते तयार झालेले क्रिस्टल्स म्हणजेच काय आहे, क्रिस्टलायझेशन. म्हणजे त्याच्यापासून त्याचे स्फटिक मिळवणं म्हणजेच क्रिस्टलायझेशन. सोपी पद्धत आहे, हीट देऊन फक्त तुम्ही ती मिळवू शकता. हे आय होप तुम्हाला हे समजलं असेल व्यवस्थितपणे. ज्या गोष्टी तुम्हाला चांगल्या समजत आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला, म्हणजे मला कळेल की तुम्हाला ते व्यवस्थित समजलं आहे आणि तुम्ही ते व्यवस्थितपणे ऐकलं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला नवीन काहीतरी सापडलं आहे. हे तुम्हाला नवीन काय सापडलं किंवा तुम्हाला काय गोष्टी नवीन समजल्या आपल्या लेक्चरमधून, त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला, म्हणजे माझा पण उत्साह वाढतं की मी जे एक्सप्लेन करतो आहे हे आपल्याला समजतं आहे. ओके, रिव्हिजन आपण बघू इथे की कशाप्रकारे रासायनिक वर्गीकरण केलं. शुद्ध पदार्थ, त्यामध्ये मूलद्रव्य आपण पाहिली, धातू अधातू याचं पाहिलं, त्यांचे अपवाद पाहिले, संयुग पाहिली, विशिष्ट वजनी प्रमाण आणि रासायनिक संयोग. त्याच्यानंतर पाण्याचं उदाहरण दिलं तुम्हाला आणि कशाप्रकारे विशिष्ट वजनी प्रमाणात मिक्स झाले पाहिजेत. समांगी पाहिलं आपण, द्रावण पाहिलं, ज्याच्यामध्ये द्रावक आणि द्राव्य हे दोन घटक देखील आपण पाहिले. विरघळून घेतो तो कोण, द्रावक, आणि जो विरघळतो तो द्राव्य. ओके, त्याच्यावरून कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्युटेड हे दोन आपण गोष्टी बघितल्या. विषमांगीमध्ये निलंबन आणि कलील, हे डोळ्यांनी दिसतं, हे डोळ्यांनी दिसत नाही, याच्यामध्ये आपण टिंडल इफेक्ट देखील बघितला. त्यामुळे आपण बाकीच्या गोष्टी आणि बाकीच्या आता अलीकडे आपण काय बघितलं, तर काही संकल्पना पाहिल्या, जसं की डिस्टिलेशन, क्रिस्टलायझेशन, क्रोमॅटोग्राफी, बरोबर. त्यानंतर सेंट्रिफ्युगेशन हे पाहिलं, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन हे पाहिलं. ओके, नंतर आपण क्रिस्टलायझेशन देखील पाहिलं. तर ह्या काही संज्ञा देखील आपण एक्सप्लेन केलं आणि ते पण आपण पाहिलेलं आहे. आता आयोगाच्या दृष्टीने महत्त्वाचं काय, त्याच्यावर क्वेश्चन वगैरे विचारलेत आयोगाने, ते आपण एकदा बघू. तर ड्युरॅलिमिन हे मिश्र धातू कोणत्या धातूपासून तयार होतात? कोणत्या धातूपासून आपण बघितलं की मॅग्नेज आणि मॅग्नेशियम हे दोन्ही त्याच्यामध्ये असले पाहिजेत. इथे तुम्ही बघितलं, तुम्हाला फक्त इथं काय दिसतंय, मॅग्नीज दिसतंय. ओके, त्यानंतर पुढे काय दिसतं तुम्हाला, इथे Mg दिसतं, इथे Mn दिसतं, इथे तर काहीच दिसत नाही, हे तुमचं ऑप्शन गेलं पाहिजे. आणि इथे एकच आहे, इथे वेगळं दुसरं आहे, त्यामुळे हे पण नाही येणार. हे ऑप्शन तुमचं बरोबर, कारण दोन्ही आपल्याला पाहिजे. ड्युरॅलिमिनमध्ये हे मी तुम्हाला एक्सप्लेन करताना सांगितलं आहे. अमलगममध्ये नितांत आवश्यक, खूप जास्त महत्त्वाचं काय असतं याच्यामध्ये अमलगममध्ये, तर पारा महत्त्वाचा असतो, प्लस आपण सोनं वापरतो. ओके, तर ह्या संमिश्राला आपण काय म्हणतो, पारद संमिश्र असं देखील म्हणतो. याच्यामध्ये चांदी देखील वापरली जाते. ओके, पाऱ्याबरोबर. म्हणजेच काय, अमलगम म्हणजेच काय, की डेंटिस्ट ज्यावेळेस तुम्हाला दाताला वगैरे छिद्र पडतं, त्याच्यामध्ये भरण्यासाठी जो पदार्थ तयार करतात तो पारा प्लस सोनं प्लस चांदी वगैरे तयार करतात, त्याला अमलगम म्हणतो आपण. सो पारा तर इम्पॉर्टंट आहे, पारा पाहिजेच, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दुसरं कोणताही तुम्ही घटक ॲड करू शकता. सो नितांत आवश्यक विचारले म्हणून पारा हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर शुद्ध पदार्थ कोणता, शुद्ध पदार्थ कोणता, आपल्याला लोह हा काय आहे, मूलद्रव्य. आणि शुद्ध पदार्थाचे आपण दोन टाईप बघितले, कोणता, एक म्हणजे मूलद्रव्य आणि दुसरा म्हणजे कोणता, तर आपला कंपाऊंड आपण बघितलं. ओके, कंपाऊंड आपण बघितलं. त्यानंतर
संयुग आहे ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर पेट्रोल हे आपण बघितलं की फ्रॅक्शनल डिस्टिलेशनमधून मिळतं, ते शुद्ध पदार्थ नाही. गाईचं दूध हे देखील याच्यामध्ये वेगवेगळे घटक आपल्याला पाहायला मिळतं. समुद्राचं पाणी याच्यामध्ये पण घटक आहेत, मिश्रण आहे. स्टेनलेस स्टीलचं उदाहरण आपण बघितलं. स्टेनलेस स्टील कोनिकालो. स्टेनलेस स्टील कोनिकालो म्हणजे काय? कोनिकालो. ठीक आहे, हे उत्तर आपलं. ट्रिक आपली वर्क केली म्हणजे तुम्हाला चुकण्याचं प्रमाण खूप कमी होतं अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये. ब्रास म्हणजे पितळ. पितळ म्हणजे काय? पिताजी आपण म्हटलं होतं. पिता तांबे, जी जिंक किंवा जस्त, हे पिताजी हे उत्तर असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ट्रिक बघा, तुम्ही 0 मिनिटामध्ये उत्तर मार्क करता, 1-2 सेकंद पण लागत नाहीत. आणि हा जो वाचलेला वेळ आहे हा तुम्हाला गणित किंवा इतर अर्थशास्त्र किंवा इतर मोठे मोठे जे गणित प्रश्न येतात ते सोडवण्यासाठी उपयोगी पडतं. त्यामुळे अशा गोष्टी करत चला. कोणते मिश्रण नाही? कोणते मिश्रण नाही? याच्यामध्ये पाणी बघितलं आपण. पाणी हा काय? संयुग आहे. H2O. विशिष्ट प्रमाणात 2 हायड्रोजनच पाहिजेत. हायड्रोजन 2 पाहिजेत आणि ऑक्सिजन 1 पाहिजे तरच आपल्याला पाणी मिळेल. जर ऑक्सिजन 1 एक्स्ट्रा झाला तर आपल्याला काय? हायड्रोजन पॅरॉक्साईड मिळेल, H2O2. ओके, त्यामुळे ते लक्षात ठेवा. पाणी हे मिश्रण नाही, पाणी हे संयुग आहे. सो आजचं सेशन हे तुम्हाला नक्की आवडलं असेल. कोणकोणत्या गोष्टी आवडल्या मला नक्की शेअर करा. कशा कशा प्रकारे तुम्ही फॉलो करताय ते बघा. नोट्स काढण्याचा प्रयत्न करा आणि यातून माझ्याबरोबर मी जसं लेक्चर घेते त्याप्रमाणे तुमचं देखील स्टडी चालू राहू द्या. आणखी काही प्रश्न तुम्हाला सोडवता आले ते सोडवा. आपल्या ग्रुपवर अक्षय सर देखील आपल्याला प्रश्न शेअर करत असतात आणि त्यांनी देखील खूप चांगल्या प्रकारे विज्ञानाच्या बाबतीमध्ये आपल्याला मदत या सगळ्या घटकामध्ये करत राहतील. कारण प्रश्न शेअर करणं आणि तुम्ही ते सोडवणं हे देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे अक्षय सर ते आपल्या ग्रुपवर देखील चॅनलवर देखील करत आहेत. त्यामुळे ते टेलिग्राम चॅनल वगैरे आपलं जॉईन करा आणि त्यातून नक्की त्याचा बेनिफिट घ्या की कशाप्रकारे हे प्रश्न टाकले जातात, कशाप्रकारे आयोग फसवतं आपल्याला आणि आपण कसं त्याच्यावर विचार करायचा आहे. मी कन्सेप्ट सगळे क्लिअर केलेत. लेक्चर ऐकलं की तुम्हाला प्रश्न कोणतेही सोडवता येतील. आपण आयोगाने विचारलेले काही प्रश्न याच्यामध्ये कव्हर केलेले आहेतच. या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न सापडले ते देखील सोडवा. म्हणजे प्रश्नांची भीती तुमच्या मनामधून निघून जाईल आणि कशाप्रकारे टॅकल करायचं हे देखील मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो. आपलं चॅनल नवीन आहे त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला लावा आणि बेल आयकन नक्की दाबा. कारण अशा प्रकारचे व्हिडिओज आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. आपल्या व्हिडिओजला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लाईक करा आणि आपले अभिप्राय, आपल्या ज्या काही गोष्टी आपल्याला समजत आहेत, नाही समजत तर त्या सगळ्या कमेंट करून माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि आपल्या या सगळ्या सेशन्स पूर्णपणे हे कोर्स फ्री आहे, ते नक्की शेवटपर्यंत बघत राहा जेणेकरून तुम्हाला याचा काही ना काही प्रमाणामध्ये मी कॉन्ट्रीब्यूट करू शकेन आपल्या प्रिपरेशनमध्ये. ओके, सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम.